पण जो व्यवसाय ते सुरूच करणार नाहीयेत त्या व्यवसायासाठी आपल्या भावाच्या नावावर कर्ज हवंय त्यांना। मी जर त्यांचं हे काम केलं नाही तर आपल्या सागरला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे त्यांनी। की माझ्या कोवळ्या मुलीवर तू कोणामार्फत आई पण लादलंय? ते तुम्ही तुमच्या कोवळ्या मुलीलाच विचारा ना। आज तुझ्या हातचा चहा क्या बात है। काका पण आज पहिल्यांदाच केलाय, कसा झालाय तो मला नाही माहित। तरी मी हिला सांगत होते हा तू काही करू नकोस, पण ही ऐकेल तर ना। तू जसे या घरातल्या शिस्तीचे नियम काकूकडून शिकून घेतलेस ना, तसे आता स्वयंपाकाचे नियम पण शिकून घे। आता मोनिकाला सुधारून दाखवीनच अशी शपथ मी घेतली होती की नाही, तशीच शपथ तू तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत घ्यायला हवीस। पप्पा आजकाल खूप विचित्र का वागतात ग? प्राची आंटीच्या नावाने खडे फोडतात। हा मिलिंद कोण आहे आणि पप्पांना का नाही भेटत आहे? म्हणजे सकाळी यांच्या हातचा चहा प्यायलो, आता भाजी। मी नुसता कांदा चिरून दिला की भाजी झाली तयार। नाही भाजी सुद्धा मीच करणार आहे। माधुरी, तुझे आई वडील तुझ्यासाठी स्थळ बघत असतील। तू आता आमच्याशी जेवढं स्पष्टपणे बोललीस तेवढं त्यांच्याशी बोल ना। मी त्यांच्याशी बोलले, पण त्याचा काहीही परिणाम झालेला नाहीये। बाबा, कसं आहे ना, पूर्वी अवीला नोकरी नव्हती, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलूही शकत नव्हते हो। पण आता तसं नाहीये। अवीकडे उत्तम नोकरी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता आम्ही लग्न करायला मोकळे आहोत। काय अवी? अगं, तू आमच्याशी चर्चा विचार विनिमय करायला आलीस की तुमचा निर्णय सांगायला आलीस? हे बघ आशा, मला असं वाटतं। एक मिनिट। हे बघ माधुरी, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो। तुम्ही तरुण आहात, या वयात आपल्याला जी माणसं अतिशय प्रिय असतात ना, त्यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळी नाती दुय्यम असतात। पण असं वाटणं हे चुकीचंच आहे। काय आहे, तू एक मुलगी आहेस, तुला धाकटी बहीण आहे, तिचं लग्न व्हायचंय। प्लीज, मी एक मुलगी आहे आणि आम्ही जर पळून जाऊन लग्न केलं तर माझ्या मम्मी पप्पांना जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं तुम्हाला म्हणायचंय? की माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न जमणार नाही असं तुम्हाला वाटतं? तर याचा विचार माझ्या मम्मी पप्पांनी करायला हवा।
त्यांनी जर आम्हाला लग्न करायला परवानगी दिली ना तर पळून जायचा प्रश्नच येणार नाही ना. शेवटी संसार आम्हाला करायचा, लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो. मला एक सांगा, लग्नानंतर आई वडील आपल्या मुलांच्या संसारात लुडबुड करतात का? नाही ना. मग आम्हाला आमचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य द्या ना. समजा मम्मी पप्पांनी सांगितलं त्या मुलाशी मी लग्न केलं आणि माझं नाही पटलं त्याच्याशी, तर दोष कोणाला द्यायचा? मग त्यापेक्षा आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू देत ना. संसार बहारला तरी आमच्यामुळे आणि विस्कटला तरी आमच्याचमुळे. कोणाला दोष द्यायचा प्रश्न येणारच नाही. अभि, अरे तू बोल ना काहीतरी. माधुरी, तू खूप घाई करतेस असं नाही वाटत आहे तुला? घाई करते? म्हणजे मला आत्ता नोकरी लागली आहे, मला नीट सेटल तर होते ना. सेटल होऊ दे. अजून किती वर्ष घेणार आहेस तू सेटल व्हायला? अरे गेले 3 वर्ष तू माझ्याबरोबर फिरतोयस. नाही, माझी मुलीची जात, एका मुलीबरोबर गेले 3 वर्ष तू फिरतोयस. तुझ्या आई वडिलांना चालणार आहे ना? आय एम सॉरी. म्हणजे मला ना माझा स्वभाव आहे स्पष्ट बोलण्याचा. प्लीज ह्याला उद्धटपणा समजू नका. पण आहे हे असं आहे. माझे जन्मदाते आई वडील मला समजून घेत नाहीयेत. तुम्ही तरी समजून घ्या. शारीरिक संबंध आले नाहीयेत अजून आमचे, पण ते येणारच नाही असं नाहीये ना. का त्यानंतर आपण लग्न करायचं? का तेव्हाही मी सेटल नाही असं म्हणणार आहेस? मोनिका जशी तुमची मानस कन्या, तशी मानस सून म्हणून या घरात यावं लागणार आहे का मला? मोनिका बेटा, माधुरी, मोनिकाचा उल्लेख करण्यापूर्वीपर्यंतचं तुझं बोलणं स्पष्ट आणि खरं होतं. खूप धाडस लागतं बरं का असं बोलणं करण्यासाठी. खूप कॉन्फिडंट असतात अशा व्यक्ती. पण स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी आधीच दुखावल्या गेलेल्या, असंस्कृतपणाचा बळी ठरलेल्या मोनिकाचा उल्लेख करायची तुला काही एक गरज नव्हती. नाही? म्हणजे एखाद्या अपंग नसलेल्या व्यक्तीने कुबड्यांचा आधार घ्यावा तसा प्रकार होता तो. मोनिका असमंजस होती, पण तुम्ही समंजस आहात. त्यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचा असमंजसपणा तुम्ही करणार नाही. आणि मानस सून म्हणून तुला या घरात आणण्याची वेळ आमच्यावर येणार नाही असा विश्वास वाटतो मला. सॉरी बाबा, म्हणजे मोनिकाचा उल्लेख मी जाणीवपूर्वक नाही केला. बोलता बोलता ओघानेच माझा उद्देश तसा नव्हता. खरंच सॉरी बाबा. माझं बोलणं तुम्हाला पटत होतं ना? याचा अर्थ माधुरी, याचा अर्थ असा की आम्ही तुझ्या आई वडिलांची चर्चा करू आणि त्यानंतरच काय तो योग्य निर्णय घेऊ.
तुझ्या वडिलांचा नंबर देतेस का मला जरा? अहो अहो फोन वाजतोय, घेऊ का? कुणाचा फोन आहे? हॅलो. हॅलो सरदेसाई साहेब, हा, कोण बोलतंय? मी सुधाकर पंडित, सुधाकर पंडित. अविनाशचे वडील. बोला. सरदेसाई साहेब, तुमची मुलगी आली इथे, माधुरी. काय? माधुरी? माधुरी तुमच्या घरी काय करतेय? तिला फोन द्या आधी. एक मिनिट. माधुरी, हॅलो. हॅलो. हॅलो माधुरी, तू त्यांच्या घरी काय करतेस? ताबडतोब आपल्या घरी निघून ये. पप्पा, मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. जर का तुम्ही अवीबरोबर माझं लग्न लावून नाही दिलं तर या क्षणाला जशी मी इथे सहज निघून आली आहे ना, तशी मी कधीही अवीबरोबर लग्न करून इथे निघून येऊ शकते. नाही नाही, काळजी करू नका, येते मी घरी. ठेवते. हिला घरी तर येऊ दे. आज काय तू सोक्ष मोक्ष मी लावूनच टाकतो. भविष्य नसलेल्या अविनाश सोबत लग्न करून देण्यापेक्षा मी हिला विहिरीत ढकलून देईन. अहो जान्हवी मॅडम, मी आलो. आबा तुम्ही? काय काम असेल तर पटापट सांगा, मी चटाचट करतो. नाही नाही, आत्ता तुमचं इथे काही काम नाही. हो, असं कसं? ऑफिसमध्ये काम असलंच पाहिजे ना. हे बघा आबा, मी आता खूप टेन्शन मध्ये आहे. मी कोणाची तरी वाट बघते इथे. हे बघा, तुमचं काहीही काम नाहीये, तुम्ही निघा आता. मी इकडून कुठे जाऊ? एक तर तुम्ही मला पगार देतात आणि कामही सांगत नाही, हे काय बरोबर नाही. हो आबा प्लीज. अशी मॅडम तुम्ही? अच्छा, म्हणजे तुमचीच वाट बघत होता. तुम्ही किती उशीर केला. तुमचा सगळा लाज जान्हवी मॅडमने माझ्यावरती काढला. आता ओरडा का, मी जातो. प्राची बस ना. हे बघ, मला बसायला वेळ नाहीये. त्या माणसाला घेऊन मी आता पुण्याला चालले. अच्छा, तू पैसे तयार ठेवलेस ना? हो, एक मिनिट. हे घे. हे काय? 10 लाख रुपये एवढ्याशा एन्व्हलप मध्ये? प्राची, अगं चेक आहे. अगं एवढी मोठी रक्कम कोणी जवळ बाळगतं का? हे काय जान्हवी, अगं चेक देतेस म्हणजे आता समज ह्या चेक वटवायला अजून 4-5 दिवस लागतील आणि ह्या 3-4 दिवसांमध्ये जर का त्या डोनरचं मत बदललं आणि त्यांनी किडनी द्यायला नकार दिला तर? प्राची, उघडून बघ तरी एकदा. डिमांड ड्राफ्ट आहे. ओह, मग ठीक आहे. मी घाबरलेच होते ग. प्राची, सगळं व्यवस्थित होईल ना ग? काही काळजी करू नकोस. बरं, दिवाकरांची तब्येत कशी आहे? अगं काल अचानक त्यांची तब्येत बिघडली. आज जरा बरे आहेत ते. डोंट वरी, मी आता पुण्याला जाते. पुढच्या मुमेंट मी तिथे पोचल्यावर कळवते. ओके प्राची, डोंट वरी, येते. मोनिका, अगं बास झालं.
हे बघ, माधुरी सहजच बोलून गेली असेल. तू एवढं कशाला मनाला लावून घेतेस? पुरे झालं आता. आणि सहजपणे नसेल बोलली तर? आधीच मी इथे राहते हे अविदादाला नाही आवडत. तुला माहिती ना काकांबरोबर त्याने केवढा वाद घातला होता, आठवतंय ना? हो, माझ्याबद्दल अविदादाने माधुरीला सगळं सांगितलं असणार, म्हणूनच तिने अशी नाराजी दाखवली. काकांबरोबर पण तो वाद घालत असणार. मोनिका, उगाच कसले तरी तर्कवितर्क लढवू नकोस हा. मी येऊ का? अगं ये ना, ये. नाही म्हटलं निघतेय, तुम्हाला भेटून जावं. मोनिका, मी तुला सॉरी म्हणायला आले नाहीये. नाही म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीबाबत असं सगळं घडलं असतं ना, तर तिला सुद्धा मी असंच बोलले असते. ऍक्च्युली कसं आहे ना, मला सगळं माहिती आहे. कसं आहे ना ज्योती, पुढे जाऊन या घराची मी सदस्य होणार आहे. एकमेकांबद्दल मनात अढी राहू नये असं मला वाटतं. झालं गेलं विसरून जा. ओके? यापुढे नीट वागायचं, नाहीतर असं वाटायला नको सुधाकर काका परवडले पण ही नको. काय? चल येते मी. बाय. बाय. माधुरी वहिनी, हा? आमच्या घरी लवकर ये हा परत. अगं हे सगळं तुझ्या अविदादाला सांग. म्हणावं आमच्या माधुरी वहिनीला लवकर आण घरी. आणि त्याने ऐकलं नाही तर? तर माझी मी समर्थ आहे, पण मी या घरी येणार म्हणजे येणार. चल येते. मोनिका बाय. कसली डेअरिंग बाज आहे ना माधुरी वहिनी. नाही तर तू बघ, जाताना ती तुला मुद्दाम भेटायला आली आणि तू नसते काहीतरी विचार करत बसलीस. चल पुरे आता. चल. रे ए सुधाकर, अरे बस ना बाबा. ए सुधाकर बस बस. ए मोनिका माझी मुलगी. खरं तर मी अस्वस्थ व्हायला पाहिजे मी. हे बघ शरद, तुझी मुलगी समजून आमच्या मोनिकाचा सांभाळ कर. असं ज्या क्षणी तू मला म्हणालास ना, त्या क्षणापासून मी मोनिकाचा बाप झालोय. तुझी जबाबदारी मी स्वीकारली आहे. आणि आता मोनिकाला दिवस गेले तसं ऐकल्यानंतर माझी जबाबदारी झटकून मी मोकळा होऊ? पोरीला माझ्या वाऱ्यावर सोडू? नाही, शक्य नाही. मला नाही शक्य होणार. सुधाकर, आता मला आहे ना एकच इलाज दिसतोय. म्हणजे आपण मोनिकाचं ॲबॉर्शन करून टाकूया. ॲबॉर्शन? येस. भ्रूण हत्या? अरे काय बोलतोयस काय तू हे शरद? अरे हे म्हणजे पाप आहे, पाप. निसर्ग ज्या जीवाची निर्मिती करू पाहतोय त्याची हत्या करण्याचा आपल्याला काय अधिकार? नाही शरद, शक्य नाही. अरे मग काय, कुमारी माता म्हणून जगाने तिला असंच हिनवत राहायचं आणि तिने असंच जगायचं का? हो हो. आता रडून काय होणार आहे?
तुझे अश्रू मोनिकाच्या आयुष्यावर पडलेला डाग धुवून काढू शकणार आहेत का? वाट लावली रे मी माझ्या मुलीच्या आयुष्याची. नाही, अविनाश सोबत लग्न तू करू नये असं आम्हाला कधीच वाटलेलं नाही. उलट तुझ्या सांगण्यावरून आम्ही त्याला चांगली नोकरी देऊ केली. ती कशासाठी? आता नेहमीप्रमाणे हाती आपल्या काहीच आलं नाही असं म्हणून रागाने त्याला निघून जाल. पण जरा थांबा हा. आमच्याकडे की नाही सवाष्णीबाईला कुंकू लावायची पद्धत आहे. पण ज्या पद्धतीने मम्मा पप्पांनी आपल्याला वाढवलंय. कमॉन प्रिया, अगं मी आहे ना. मला सांग, 12,000 पगारात मी समाधान मानणार आहे का?